श्री स्वामी समर्थ। आज आपण मनाला शांत ठेवण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत। आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती ही खराब होते। आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतात। तर अशा वेळी आपल्या मनाची अवस्था खूपच बिकट होते, मन अस्वस्थ होतं। अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला उपाय आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे। दुसरा उपाय आहे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही, कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपलं नियंत्रण असतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो। त्यातच आपलं हित असतं। ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही आणि आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळही वाया घालवू नका। तिसरा उपाय आहे आपल्या मनाची ताकद हीच आपली खरी ताकद असते। जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे। मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता, आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता। चौथा उपाय आहे नेहमी पॉझिटिव्ह राहा। आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच। अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पॉझिटिव्ह विचार म्हणजेच वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा नाही होत, तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर पडलं असा त्याचा अर्थ होतो। पाचवा उपाय आहे भविष्यकाळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका, कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण स्वतःलाच त्रास करून घेतो, मोठमोठ्याने आरडाओरड करतो आणि स्वतःचा मनस्ताप देखील करून घेतो। तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केलं त्याप्रमाणे करायचं नाही, तर नवीन पद्धतीने विचार करा, म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही किंवा ठरणारही नाही आणि आपलं मन देखील शांत होईल राहील। सहावा उपाय आहे प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे, कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे। रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीमधून बाहेरही पडाल। सातवा उपाय आहे तुमचं ध्येय बदलू नका। आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही, कामामध्ये काही चूक झाली तर घाबरूनही जाऊ नका। काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा आणि मग ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या, त्यासाठी प्रयत्न करा। मग आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू देखील नका, यश मिळणारच। आठवा उपाय आहे कोणतीही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो, त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की म्हणजे हमखासच मिळणार आहे। नववा उपाय आहे आयुष्यामध्ये यशामुळे कधीही जाऊ नका आणि अपयश आलं तर कधीही खचून जाऊ नका। बऱ्याचदा असं होतं की माणसं थोडंसं यश मिळालं की हुरून जातात आणि अपयश आलं की एकदम खचून जातात, नाराज होतात, परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे। दहावा उपाय आहे आयुष्यातील फक्त अडचणीत आठवून निराश होऊ नका। प्रत्येक माणसांचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईटच गोष्टी आठवत राहतो आणि मग त्याच वाईट गोष्टींचा विचार करत बसतो, त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावना ही वाढत जाते। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, आपल्यावर प्रेम करणारी लोक, आपलं स्वप्न, आपले ध्येय याचा सतत विचार करून प्रगती करावी। 11वा उपाय आहे एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नसतं,
तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल किंवा मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ हे करावंच लागतं. त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं. तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकांमधून ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढे जावं. सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार हा करत बसू नये. तर आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा. जर चॅनलवरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमची कमेंट लिहा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन.